पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर. नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती. रायगडवर शिवसेनेचा, नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा. गुलाबराव पाटलांनी जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवल्यानंतर पुढच्या काही तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली. मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट रास्ता रोकोच केला. त्यामुळे हा वाद अधिकच पेटला. त्यावर रस्ते रोखण्याची आमची संस्कृती नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं. तर अपेक्षा ठेवण्यात गैर काय असा सवाल करत गोगावल्यांच्या दावेदारीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार समर्थन केलं. आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत. विचाराच्या माध्यमातून वागणारा आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्रॅफिक अडवून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं, आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याजवळ सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काय निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील. नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय. शेवटी त्याने अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू. तर दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदाचा घोळ सुरू झालाय. गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकवर दावा ठोकलाय. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी त्यांनी केली. मागणी तर आमची आहेच. आमच्याकडे 7 आमदार आहेत. त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे. परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील. एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा. सर्वसाधारणपणे त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो, कार्यकर्ते माहिती असतात, प्रश्न माहिती असतात. नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळतो. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जाते. त्यामुळे नाशिकसह कुंभमेळ्याचंही पालकत्व कुणाकडे जाणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.